हे 4 संकेत मिळतात तेव्हा समजून जा ती स्त्री तुमच्या आठवणीत तडफडत आहे. नमस्कार मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की अचानक कोणत्याही कारणाशिवाय एखादी जुनी व्यक्ती तुमच्या मनात आली, तिच्याशी संबंधित एखादी आठवण जागी झाली किंवा रात्री स्वप्नातही ती व्यक्ती दिसली? अशा वेळी अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. कदाचित समोरची व्यक्तीसुद्धा आपली आठवण काढत असेल का? आज आपण याच विषयाकडे थोड्या वेगळ्या आणि वास्तववादी दृष्टिकोनातून पाहणार आहोत. काही अनुभव आपल्याला एखादी व्यक्ती आपल्याला आठवत असल्यासारखे वाटू शकतात, पण प्रत्येक अनुभवाचा अर्थ समोरची व्यक्ती त्याच क्षणी आपला विचार करत आहे असा निश्चितपणे होत नाही. शेवटपर्यंत पहा, कारण मन आणि आठवणी यांच्यातील हा संबंध समजून घेतल्यावर अनेक गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. सर्वात पहिला अनुभव म्हणजे अचानक एखाद्या व्यक्तीची आठवण होणे. आपण आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतो आणि अचानक एखाद्या व्यक्तीचा चेहरा, तिच्याशी झालेला संवाद किंवा एखादी जुनी घटना मनात येते. यामागे अनेक मानसिक कारणे असू शकतात. एखादे ठिकाण, गाणे, वास, वस्तू किंवा एखादा शब्द त्या व्यक्तीशी संबंधित आठवण नकळत जागी करू शकतो. त्यामुळे अशा वेळी आपले मन त्या व्यक्तीशी जोडलेली माहिती पुन्हा आठवते. याचा अनुभव मात्र इतका अचानक येतो की आपल्याला तो खूप खास संकेत असल्यासारखा वाटू शकतो. दुसरा अनुभव म्हणजे स्वप्नात एखादी व्यक्ती वारंवार दिसणे. दिवसभर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल विचार केला असेल, तिच्याशी संबंधित काही आठवले असेल किंवा त्या व्यक्तीशी जोडलेल्या भावना मनात साठलेल्या असतील, तर त्या गोष्टी झोपेच्या वेळी स्वप्नांमध्ये दिसू शकतात. काही वेळा आपण जाणीवपूर्वक त्या व्यक्तीचा विचार केलेला नसतो, तरीही जुनी आठवण स्वप्नात येऊ शकते. त्यामुळे एखादी व्यक्ती स्वप्नात दिसली म्हणून ती व्यक्ती नक्कीच आपली आठवण काढत आहे, असा निष्कर्ष काढण्यापेक्षा आपल्या मनात त्या व्यक्तीशी संबंधित कोणत्या भावना आहेत हे समजून घेणे अधिक योग्य ठरते. तिसरा अनुभव म्हणजे एखाद्या व्यक्तीशी संबंधित गोष्टी वारंवार नजरेस पडणे. उदाहरणार्थ, त्या व्यक्तीचे आवडते ठिकाण, एखादी वस्तू, तिच्यासारखा दिसणारा कोणी किंवा तिच्याशी संबंधित एखादा प्रसंग अचानक दिसू लागतो. अशा वेळी आपल्याला वाटू शकते की त्या व्यक्तीची उपस्थिती आपल्या आजूबाजूला जाणवत आहे. प्रत्यक्षात आपले लक्ष त्या व्यक्तीशी संबंधित गोष्टींकडे अधिक केंद्रित झालेले असू शकते. एखादी गोष्ट आपल्या मनासाठी महत्त्वाची झाल्यावर त्याच प्रकारच्या गोष्टी आपल्याला अधिक वेळा जाणवतात. चौथा अनुभव म्हणजे त्या व्यक्तीची उपस्थिती जवळ असल्यासारखी भावना होणे. काही लोकांना एखाद्या जुन्या जवळच्या व्यक्तीची आठवण इतकी तीव्रतेने येते की ती व्यक्ती आपल्याजवळच असल्यासारखी भावना निर्माण होते. ही भावना विशेषतः भावनिक आठवणींशी संबंधित असू शकते. एखाद्या व्यक्तीसोबत आपले खूप चांगले संबंध राहिले असतील, तर तिच्याशी जोडलेल्या आठवणी मनावर खोल परिणाम करू शकतात. मात्र अशा अनुभवाला अलौकिक संकेत मानणे आवश्यक नाही. मनामध्ये साठलेल्या आठवणी आणि भावनांमुळेही अशी अनुभूती निर्माण होऊ शकते. पाचवा संकेत म्हणजे एखाद्या व्यक्तीशी पुन्हा बोलण्याची इच्छा निर्माण होणे. अचानक त्या व्यक्तीला संदेश पाठवावा, तिची विचारपूस करावी किंवा जुन्या आठवणींबद्दल बोलावे असे वाटू शकते. यामागे अपूर्ण राहिलेला संवाद, जुनी मैत्री, भावनिक जवळीक किंवा त्या व्यक्तीबद्दल मनात असलेली आपुलकी कारणीभूत असू शकते. मात्र समोरच्या व्यक्तीलाही तशीच भावना आहे असे गृहीत धरण्यापेक्षा तिची इच्छा आणि वैयक्तिक मर्यादा यांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आणखी एक अनुभव अनेकांना येतो. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण बराच काळ विचार केलेला नसतो, पण अचानक तिच्याशी संबंधित एखादी आठवण जागी होते आणि मन पुन्हा त्या काळात जाते. याचा अर्थ आपल्या मनात त्या व्यक्तीशी संबंधित भावना पूर्णपणे संपलेल्या नसतील असेही होऊ शकते.
काही नाती आपल्या आयुष्यातून दूर गेली तरी त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी मनात बराच काळ राहतात. त्यामुळे आठवण येणे ही मानवी मनाची सामान्य प्रक्रिया आहे. काही लोक अशा अनुभवांना मानसिक ऊर्जा किंवा अदृश्य संकेत असे मानतात. मात्र एखादी व्यक्ती दूर बसून केवळ विचारांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत निश्चित संकेत पाठवत आहे, याचे ठोस वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाही. त्यामुळे अशा गोष्टींकडे मनोरंजक अनुभव किंवा वैयक्तिक श्रद्धा म्हणून पाहणे ठीक आहे, पण त्यावर आधारित ठाम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. खरा आणि विश्वासार्ह संकेत कोणता असेल, तर तो म्हणजे त्या व्यक्तीचे प्रत्यक्ष वर्तन. ती स्वतःहून तुमची विचारपूस करते का? तुमच्याशी आदराने संवाद साधते का? तुमच्यासाठी वेळ काढते का आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवते का? या गोष्टी अधिक स्पष्ट संकेत देऊ शकतात. मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा पुरावा समजण्यापेक्षा तिच्या प्रत्यक्ष कृतीकडे लक्ष देणे अधिक योग्य आहे. शेवटी मित्रांनो, एखादी व्यक्ती अचानक आठवणे, स्वप्नात दिसणे किंवा तिच्याशी संबंधित गोष्टी वारंवार जाणवणे हे अनुभव नक्कीच भावनिक असू शकतात. पण त्यांचा अर्थ प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती आपली आठवण काढत आहे असा नसतो. मानवी मन आठवणी, भावना आणि अनुभव यांना एकमेकांशी जोडत असते. त्यामुळे अशा अनुभवांकडे शांतपणे पहा, स्वतःच्या भावनांना समजून घ्या आणि नात्यांमध्ये नेहमी स्पष्ट संवाद व परस्पर आदराला महत्त्व द्या. कारण मनातील अंदाजापेक्षा समोरच्या व्यक्तीचा स्पष्ट संवाद आणि तिच्या कृतीच कोणत्याही नात्याची खरी दिशा अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतात.